स्वामी सेवा करूनही मनासारखे होत नसेल तर काय करावे? सेवा सोडून द्यावी का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, अनेक समस्या येतात, अनेक मोठे प्रश्न उभे राहतात. मार्ग सापडत नाही. अशा वेळेला वाटू लागते की आपल्याच आयुष्यामध्ये या समस्या का आहेत. पण इतरांकडे बघतो आणि विचार करतो की हा किती खुश आहे. मी स्वामींची एवढी सेवा करूनही माझीच वाईट का? एखादे काम मनासारखे होत नाही, देवाला नवस करूनही देव पावत नाही, मर्जीप्रमाणे काम झाले नाही, मग स्वामींची सेवा कशाला, असे विचार मनामध्ये येतात. मनासारखे काहीच काम होत नसल्यामुळे आपण चिंता करू लागतो, डिप्रेशन, ताणतणाव वाढू लागतो. यापेक्षा आपण आपल्याला चिंता, ताणतणाव कमी कशा होतील याचा विचार करावा. आणि याचा एकच उपाय आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांना संपूर्णपणे शरण जाणे, सर्व भार त्यांच्यावर सोपवणे. जेव्हा कधीही मनासारखे होत नसेल, हाच विचार करावा की ही स्वामींची इच्छा आहे. स्वामी यामध्ये उशीर करत आहेत म्हणजे हे माझ्यासाठी चांगलेच आहे. स्वामींचे भक्तांवर पूर्ण लक्ष असते. आपण स्वामींचे भक्त आहोत, चिंतेत आहोत, निराश आहोत, रडत आहोत, हे स्वामींना देखील चांगले वाटणार नाही. मनासारखे घडत नाही म्हणून स्वामींना आणि आपल्या नशिबाला दोष देत बसू नका. स्वामींना सगळे माहीत आहेत, ते तर ब्रह्मांड नायक आहेत. अशक्य ही शक्य करणारे स्वामीच आहेत. मग आपण चिंता का करावी? चिंता नको, चिंतन कर, असे स्वामी सांगतात. आपल्या समस्या कधीही जगाला न सांगता स्वामींनाच सांगा. स्वामी भक्तांची साथ कधीच सोडत नाही. आपल्या समस्या, अडचणी आपण आणि स्वामी यांच्यामध्येच मर्यादित राहिल्यामुळे यातून लवकर मार्ग मिळतो. महाराजांचे अभिवचनच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आपले मन जेव्हा अस्वस्थ असते तेव्हा शांत बसून राहावे, स्वामींना आठवावे, त्यांचे नामस्मरण करावे. दुःखी राहण्यापेक्षा चालता बोलता काम करताना स्वामींचे नामस्मरण करावे. आपण किती सहज बोलून जातो आम्ही स्वामी भक्त आहोत, पण खरं तर स्वामी भक्त होणे ही साधी सोपी गोष्ट. हा एक जन्म आहे ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची परवानगी आपल्याला दिली आहे. सर्व चिंता, दुःख स्वामींसमोर मांडून आपण आपले चांगले कार्य करत राहावे आणि मग बघा, हळूहळू आपल्या मनासारख्या गोष्टी घडतील. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही घडली तर स्वामींची मर्जी समजून त्याचा स्वीकार करावा. मनासारखी गोष्ट झाली नाही म्हणून स्वामी सेवा सोडून द्यायची नाही. जे मिळालं ते स्वामींची इच्छा समजून सोडून द्यायचं, प्रयत्न करत राहायचे. यश नक्की मिळेल. स्वामी कृपेने उशिरा का होईना सर्व काही मिळेल. स्वामींपेक्षा दुसरा विश्वासू सोबती कोणीच नाही. श्री स्वामी समर्थ.